म्हणजे अगदी हॉनेस्टली मी पहिल्यांदा बहुतेक कुठल्यातरी पॉडकास्टमध्ये एवढ्या हॉनेस्टली ह्याच्याबद्दल, की सगळ्यात तू जे, बरोबर जे म्हटला लोकं शो बघतात आणि जे शो ऑर्गनाइज करतात किंवा ज्यांना इव्हेंट्समध्ये इंटरेस्ट आहे, 2026ला भाडीपा एक खूप मोठा घाट घालतो. YouTubeमधला जुना माणूस असा वाचून गेला त्याबद्दल धन्यवाद. माझ्या वयाचा सगळा रेंज लोकांसमोर एक्सपोज केल्याबद्दल. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गमती-जमती आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. आज आपल्या सोबत आहे भाडीपाचा रिव्होल्युशनरी को-फाउंडर, ज्याने YouTube मॉनिटायझेशन पासून ब्रँड कोलॅबोरेशन्स पर्यंत, लाईव्ह शोज पासून वेब सीरीज पर्यंत सगळं करून दाखवलंय. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे तो अजूनही एकदम आपला सिंपल मराठी मुलगा आहे. मित्रांनो, गप्पा मारूयात सारंग भाऊ साठे सोबत, जे आले आहेत अमेरिकेत त्यांच्या स्टँड-अप शो अप्पर मिडलसाठी. वेलकम टू अमेरिकन भाऊ पॉडकास्ट सारंग भाऊ. थँक यू भाऊ. आणि एकतर मला तुम्ही मुलगा असं म्हटलात ना, त्यातच इतका आनंद झालेला आहे, की अजूनही मी मुलासारखाच एखाद्या लहान मुलासारखाच वाटतो लोकांना. ह्याचा मला खूप आनंद आहे. तर मग ठीक. ही तुझी सेकंड ट्रिप आहे अमेरिकेची? कितवी ट्रिप आहे? टेक्निकली थर्ड ट्रिप. पहिली ट्रिप मोठी होती. आम्ही आई आणि मीचा शो घेऊन आलो होतो. ज्याच्या ओपनिंगला मी जवळपास 40 मिनिटं स्टँड अप करायचो, 40-50 मिनिटं. आणि मग तुमच्या अमेरिकेच्या लोकांनी खूपच प्रेम दाखवलं आणि ते म्हटले, "आम्हाला हाच शो हवाय." तर मग मी मी सांगितलं, की मी हाच शो किती दिवस विकत होतो, की मला येऊन एकट्याने फिरायचंय अमेरिका, स्टँड अप करायचंय इथे येऊन. पण तोपर्यंत मराठी स्टँड तेवढं वजन नव्हतं. मी ऑस्ट्रेलियात शो केले होते, मी दुबईला शो केले होते, मी युरोपात शो केले होते सोलो. पण अमेरिकेत सोलो शो फक्त मंदारचा एक झाला होता. तो सुद्धा आय थिंक 100-200 सीटर्सवाले शोज होते. तर मोठे शोज लावायची मराठी स्टँड हिम्मत केली नव्हती. पण गेल्या वर्षी आम्हाला BMMला बोलावलं होतं हं. आणि BMMला जवळपास एक 5,000-6,000 लोकांनी बघितलं माझं स्टँड-अप आणि तेव्हा एकदम असा कॉन्फिडन्स आला, की चला नाही आपण मोठी जरा सोलो टूर करूयात आणि जरा मोठा घाट घातलाय. काही ठिकाणी त्याचं यशही आलेलं आहे. म्हणजे जी मोठी शहरं आहेत, सॅन होजे असेल, न्यू जर्सी असेल, तिथे खूपच चांगला प्रतिसाद आहे. मला एकंदरीत आता तू पण ऑब्व्हियसली YouTube कंटेंट क्रिएशन इंडस्ट्री आणि या फील्डमध्ये आहेत आणि मला असं फार वाटायला लागलंय, की मागच्या 2-3 वर्षात इन पर्सन इव्हेंट म्हणजे आता तू जसे शो करतोयस किंवा हो. लाईव्ह इव्हेंट्स करतोय. हो, हो. एकदम प्रॉमिनंटली ते एकदम पॉप्युलर व्हायला लागले बरोबर. सडनली. हो. सो आम्ही ॲक्चुअली हे ना खूप आधी प्रेडिक्ट केलं होतं. तेव्हा आम्हाला जरा लोकांनी सांगितलं, की "नाही तुम्ही वेड्यात का? सगळं जग ऑनलाईनकडे जातंय. मग तुम्ही लाईव्हमध्ये का जाताय?" पण एक नाटकवाला म्हणून मला त्याचा अंदाज आहे. कारण आमचे मित्र-मैत्रिणी जेव्हा टेलिव्हिजन सोडून पुन्हा नाटकाकडे वळतात, तेव्हा त्याचा अर्थ नाटकात पैसा आलाय. तर आ कारण शेवटी सगळ्यांना पोट तर भागवायचंय आणि नाटक हां. सगळे मराठी कलाकार आवर्जून करतात, काही झालं. त्याचं प्रमाण तेव्हा वाढतं जेव्हा त्यातनं काहीतरी उत्पन्न सुद्धा असतं. नाहीतर ते म्हणजे नाट्य रंगभूमीच्या सेवेसाठी म्हणून काम करतात एरवी. पण जेव्हा ते त्याच्यामध्ये उत्पन्न येतं ना, तेव्हा ते प्रोफेशनली पण घेतात ते आणि तसे दिवस आले, तसं एक दिसायला लागलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे कोव्हिडमध्ये काय झालं ना, लोकांना ते लक्षात आलं, की कधीही आपल्याला घरी बसू शकतं. तर त्याच्यामुळे आता ते YOLOवालं जे आहे ना, म्हणजे आपल्या आणि जेन मधली जी बॅच आहे, ते एक YOLO नावाचा शब्द वापरायचा. यू ओन्ली लिव्ह वन्स. आता जेन तो अत्यंत जुना शब्द आहे. पण ते ते फार झालं मिलेनियल लोकांमुळे, आपल्या वयाच्या लोकांमध्ये. त्यांनी सगळ्यांनी पटापट परत जगू, नाही जगू, परत आपल्याला बाहेर पडता येईल, नाही पडता येणार ह्या भीतीने सगळे नॉट जस्ट परफॉर्मन्सेस, पण कॅम्पिंग-बिम्पिंग पण वाढलंय भारतात, जे इथल्या कॉन्सेप्ट्स आहेत. तर आता बाहेर जायचंय लोकांना सतत. अभी ऐश करना है, अभी बस. करेक्ट. तुम्ही म्हणजे भाडीपा ऑब्व्हियसली मी जसं आधी म्हटलं तुम्ही पायोनियर आहात, राइट? तुम्ही यू गाईज प्रूव्ड की एक सक्सेसफुल कंटेंट क्रिएशन कंपनी मराठीमध्ये चालू शकतो. ऑब्व्हियसली तुम्ही तुमचे इनिशियल फेजमधनं गेलेत आणि तुम्ही तुमचे चॅलेंजेस, ऑब्स्टॅकल. पण डू यू थिंक की नाऊ मराठी कंटेंट इंडस्ट्री, मराठी एस्पेशली अराउंड द सोशल मीडिया हॅज अराइव्ड आणि नाऊ इट्स ॲट अ प्लेस वेअर ॲज अ कंपनी, ॲज अ बिझनेस यू कॅन start demanding premium from businesses. I can say right now we can demand for premium.
प्रीमियम अमाउंट्स, काही मोठ्या ब्रँड्स बरोबर काम करता येईल राइट नाऊ. बट नेव्हर से यू हॅव अराइव्ह्ड असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि तीच चूक हं. मराठी सिनेमानी पण केली आय थिंक. सैराट, त्याच्यानंतर आपला नटसम्राट आणि असे बॅक टू बॅक खूप चांगले हिट सिनेमे येत होते 1-2 वर्षामध्ये आणि इंडस्ट्रीचं ओव्हरऑल कलेक्शन खूप वाढलं होतं आणि तेव्हा फायनली मराठी इंडस्ट्री हॅज अराइव्ह्ड असा एक आवाज झाला. मग सगळ्या लोकांनी वेड्यासारखे पैसे स्वतःचे वाढवून घेतले. जेवढे त्यांची रिकव्हरीची ताकद नाही असं काही लोकांना पैसे मिळत होते आणि प्लस मग अवाच्या सवा काहीतरी सिनेमांचं प्रमाण वाढलं. म्हणजे की जे 50 सिनेमे ची कपॅसिटी आहे, 52 सिनेमा रिलीज करण्याची कपॅसिटी आहे. तर त्याच्या जागी आपण 200-200 सिनेमे बनवले. कोणीही येऊन प्रोड्यूस करायला लागलं आणि त्या सगळ्यामध्ये काय झालं ना, की त्या सगळ्यामध्ये ते त्याचं सगळं महत्त्व जे होतं ते निघून गेलं. तर मला असं वाटतं, की येस मराठी इंडस्ट्री हॅज अराइव्ह्ड राइट नाऊ. पण ती काही अराइव्ह्ड राहत नाही. डिजिटल हो. इंडस्ट्री ही दर 5 वर्षांनी बदलते. इव्हॉल्व होतं. म्हणजे आत्ता माझ्या ऑफिसमध्ये सगळी नवीन मुलं आहेत. कारण काय मी गेल्या 2 वर्षात मला स्वतःला जाणवायला लागतंय आपण जे करतोय ते डेटेड आहे आणि फार-फार तर 1-2 वर्ष अजून टिकेल. 2 वर्षांनी जर का मी हे करत असीन तर मला शिव्या घालत असतील लोकं. म्हणजे आता सतत आम्हाला मेसेजेस येतात, की तुम्ही आई आणि मीचे अजून व्हिडिओ का नाही बनवत? कांदे पोहेचे अजून का नाही व्हिडिओ बनवत? तर ते आम्ही अनाउन्स करून शेवटचे काही एपिसोड्स बनवतोय. कारण आत्ता ही तुमची मुलं सगळ्यांची हट्ट करतायत, मला आई आणि मीचे व्हिडिओ बघायचेत. अजून 2-3 वर्षांनी जेव्हा ते कॉलेजच्या जवळच्या वयात जातील, तेव्हा त्यांना हे वाटेल, की काय हे बालिश दाखवताय आम्हाला. तर त्याच्यामुळे स्पेशली डिजिटल इंडस्ट्री दर 5-10 वर्षांनी बदलत असते. भारतामध्ये आता Facebook कोणी वापरत नाही. Facebook आम्ही जेव्हा इंटरव्ह्यू घेतो मुलांचे इथे, की तुम्हाला अपलोडिंग आणि ह्या सगळ्यासाठी सोशल मीडियासाठी. तर जी जेन मुलं आहेत त्यांनी Facebookचा इंटरफेस पण माहीत नाही. तर Facebook ही डेटेड आहे गोष्ट भारतासाठी. तर हो अराईव्ह तर झालोय, पण ते अराईव्हड राहायला सातत्याने काम केलं पाहिजे आणि बदललं पाहिजे स्वतःला. राइट. कंटेंट क्रिएशनमध्ये रिजनल लँग्वेजमध्ये तो जो बिझनेस मॉडेल आहे, तो तुम्ही प्रूव्ह करून दाखवला. हो, तुला असं वाटतं का, की तो जो म्हणजे स्पेशली रिजनल कंटेंट आणि मला असं वाटतं, की अजून सुद्धा थोडाफार गॅप आहे त्या रिजनल खूप आहे. कंटेंटमध्ये. अमेरिकेत आता मी बघतो जसं मला असं फार वाटतं ना, की भरपूर इथे रिजनल कंटेंट क्रिएटर्स बनू शकतात. जसं तेलुगूमध्ये किंवा पंजाबीमध्ये किंवा दुसऱ्या लँग्वेजेसमध्ये, तमिळमध्ये. पण आय थिंक सगळे कंटेंट क्रिएटर जेव्हा इनिशियली सुरू करतात ना त्यांचं जर्नी YouTubeचं चॅनल म्हण काही पण. सगळ्यांना वाटतं अरे आपण सगळ्यात मोठा ब्लास्ट रेडियस घेऊयात, इंग्लिशमध्ये बनवूयात किंवा हिंदीमध्ये बनवूयात म्हणजे जास्त व्ह्यूअर्स सोबत समोर आपला कंटेंट जाईल. पण हे भरपूर वेळेस चुकीचं असू शकतं हो. आणि मला असं वाटतं की रिजनल कंटेंटला फार मोठा स्कोप आहे. साधं एक साधी गोष्ट आहे ना, की जर का आपण असं म्हणूयात, की इंग्लिश हिंदीमध्ये केल्याने रीच जास्त मिळेल. पण इंग्लिश हिंदी करणारे सुद्धा तितकेच जास्त आहेत ना. त्यामुळे तुमची हां. कॉम्पिटिशनही तितकीच वाढते. तुम्हाला तुमच्या तुमच्या दुसरी गोष्ट म्हणजे ते सतत सगळे कंटेंट क्रिएटर सांगत असतात, बी कन्सिस्टंट आणि बी रिअल असं सगळे म्हणतात. तर ते बी रिअल म्हणजे काय? तर तुम्ही जसे आहात तसं रिप्रेझेंट करणं. जर का तुम्हाला माझा पहिला विचार मराठीत आहे. मी कोणाशीही हं. बोलताना इंग्लिशमध्ये पॉलाशी बोलताना सुद्धा ते मराठीच असतं सगळं. फक्त त्याला आता म्हणजे शब्दसंपदा मिळाली आहे त्याच्यामुळे थोडंसं तिला कळायला तरी लागलंय. नाहीतर आधी यू नो दॅट व्हेन वी डू दॅट हे असंच होतं सगळं. तर विचारच जर का मराठीत आहे आणि तुम्हाला जर का रिअल राहायचं आहे, इंटरनेट इज ऑल अबाउट पर्सनॅलिटीज. तर तुम्ही जशी पर्सनॅलिटी तशी दाखवणार असाल, तर तुम्ही दुसऱ्या भाषेत बोलून तुमचा कॉन्फिडन्स घालवताय आणि त्याच्यामुळे तुमच्या कंटेंटसाठी सुद्धा ते पोषक आहे. जर का तुम्ही हं. तुमच्या मातृभाषेत आणि मातृभाषेत म्हणजे मी परत प्रमाण मराठी किंवा हे मराठी, ते मराठी पण नाही बोलत. तुम्ही ज्या आता माझी सगळ्यात आता मी मगाशी आपला एक ऑफलाईन गप्पा चालू असताना मी सांगत होतो, की स्टँड-अप कॉमेडीमध्ये आता एक सौरभ भोसले म्हणून मुलगा आहे. त्यांनी परवा बॅक टू बॅक 3,500 सीटरचे 2 शोज म्हणजे 7,000 तिकीटं विकली त्याने स्टँड-अप कॉमेडीला. आता हा फुल गावाकडच्या भाषेत करतो आणि वेड्यासारखं त्याला पॉप्युलॅरिटी आहे. केव्हा आमची एक कॉमिक आहे नेहा ठोंबरे म्हणून. ती ठोंबरेबाई नावानी कंटेंट बनवते आणि ती अमरावती आणि नागपूर या भागातच फेमस आहे फक्त. पण आपल्याला लक्षात येत नाही भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये, भारतीय पॉप्युलेशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये आत्ताच मी एकाशी बोलत होतो व्हॅन्कुव्हरच्या एका डी-ओ-पीशी. तो म्हटला, "मला मराठी शिकायला आवडेल." तो काहीतरी शूट करतोय आमच्यासाठी. किती लोकं बोलतात? तर म्हटलं 100 मिलियन. तर तो म्हटला, "मग मोठी भाषा कुठली झाली?" म्हणजे एखाद्याला जर का
5 मिलियन ते 10 मिलियन सबस्क्रायबर मिळाले ह्याच्यापैकी 10% मिळाले फक्त. तरी सुद्धा बस. तो जगातल्या टॉप कंटेंट क्रिएटरमध्ये जातो. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. त्यामुळे हा हे न्यूनगंड सोडला पाहिजे. या हे म्हणजे म्हणजे जेव्हा नवीन-नवीन येतो ना, तेव्हा ते आय थिंक डोक्यात भरपूर अशा चुकीच्या कल्पना असतात कंटेंट क्रिएशन बद्दल आणि त्याच्यातली हो. एक कल्पना म्हणजे इंग्लिशमध्ये बनवूया, हिंदीमध्ये बनवूया, जास्त लोकांसमोर जाईल. तू म्हटला तसं ॲब्सोल्युटली कम्फर्ट आणि तुम्ही तुम्ही फेक यू कॅनॉट फेक इट, राइट? बरोबर. तुम्ही जेवढं नॅचरल आणि लोकांना कळतं ऑडियन्स इज व्हेरी स्मार्ट. ते हो, हो. पकडतात ते. तू लगेच, जेवढा लगेच. नॅचरली या नाईस. आता ना भाडीपा अफाट पसरला आता मला असं वाटतं. यू गाईज आर ऑल ओव्हर द प्लेस. आता 3 चॅनल्स आहेत तुमचे. तुम्ही शोज करतायत. भरपूर साऱ्या ऑब्व्हियसली ब्रँड स्पॉन्सरशिप आहे. हाऊ आता तू आणि पॉला पण मला वाटतं यू गाईज आर लाइक म्हणजे हाडाचे तुम्ही आर्टिस्ट लोकं आहात, राइट? हं. हे बिझनेस साइड कसं तुम्ही मॅनेज करतात? आणि टीम कशी आहे? आणि बिझनेसचं जे काही प्रेशर आहे, ते कसं हँडल करता ॲज अ आर्टिस्ट? म्हणजे अगदी हॉनेस्टली मी पहिल्यांदा बहुतेक कुठल्यातरी पॉडकास्टमध्ये एवढ्या हॉनेस्टली ह्याच्याबद्दल, की सगळ्यात तू बरोबर म्हणला प्रेशर. तो खूप मोठा प्रेशर पॉइंट आहे आमच्या जीवनात. असं नाहीये की ते सोपं आहे. म्हणजे जेवढा सहज मला कंटेंट बनवता येतं, जेवढ्या सहज मला स्टेजवर जाता येतं, तेवढा सहज मला धंदा नाही करता. हे तितकंच खरं आहे. पण दुसरी गोष्ट म्हणजे मला असं आम्हाला आणि ते आत्ता तू बघितलंस तर हा अनरेस्ट सगळीकडे आहेत. आता एक निपुण धर्माधिकारीचा पॉडकास्ट आलाय फिल्मबद्दल. आता आमचा एक पॉडकास्ट येतोय फिल्म्सबद्दल किंवा नाटकांबद्दल पूर्वी आलेले आहेत पॉडकास्ट. काय झालंय ना, आमच्या पिढीने म्हणजे आपल्याच पिढीने एक अनफॉर्च्युनेट गोष्ट बघितली, की नोकऱ्या सेफ आहेत आणि आपण ह्या सगळ्यात नको पडायला. तर हं. त्याच्यामुळे एक तो त्या ॲटिट्यूडमुळे खूप मोठं नुकसान झालं. म्हणजे सिनेमे असतील, मराठी सिनेमे, मराठी नाटक, मराठी ह्याच्याकडे व्यवसाय म्हणून तसं बघितलं गेलं नाही. एक पिढीवरची बघत होती. म्हणजे लिटरली प्रशांत दामले आपण म्हणूयात, की लास्ट पिढी, की जे त्याच्याकडे व्यवसाय म्हणून बघत होते. त्याच्यातनं खूप उत्पन्न कमवायचंय, मला पैसे कमवायचेत, हे सगळं बघायचं नाटकाच्या बाबत. सिनेमाच्या बाबत सुद्धा मांजरेकरांची वगैरे पिढी आहे. त्यांनी त्यातला धंदा सगळा बघितला. दे सॉ दॅट आणि आम्ही थोडंसं ते नाही बघितलं. तर ते ते झाल्यामुळे काय झालं, की जेव्हा मी साधारण 30-32 वर्षाचा झालो आणि तेव्हा मी माझे चांगल्या-चांगल्या गोष्टी घेऊन फिरत होतो. म्हणजे ज्या नंतर आत्ता खूप रिसेंटली प्रोड्यूस केल्या. म्हणजे शांतीत क्रांती असेल, ते 2013 का 14 साली लिहिलंय आणि 2017ला प्रोड्यूस झालं. नंतर बेरोजगारची गोष्ट असेल, की असं काहीतरी करूयात, हे परत 4-5 वर्ष आधी लिहिलं आणि मग नंतर प्रोड्यूस झालं. ते जेव्हा व्हायला लागलं, तेव्हा लक्षात आलं, की हां, आपल्याला कंटेंट समजतं हे खरं आहे. पण कंटेंट प्रोड्यूस करणं कोणालाच समजत नाहीये. तर मग प्रोड्युसर आपण शोधत बसण्यापेक्षा आपण होणं गरजेचं. जर का आपल्याला असं एवढी अक्कल आपण दाखवतोय, जगाला सांगतोय, की नाही, नाही ह्याच्यात खरं आता पैसा आहे. मोठ्या स्टुडिओकडे जाऊन आम्ही असं बोलायचं आणि मग जर ते म्हटले, की नाही त्यात काही पैसा नाही. तर मग ते कदाचित ते खरं बोलत असतील. आपण करून बघूयात आणि आपण तोंडघाशी पडून बघूयात असा विचार आला आणि त्यातनं ते चालू झालं. आता काय होतंय 3 गोष्टी झाल्यात. एक म्हणजे एकीकडे डिमांड खूप आहे कंटेंटची. दुसरीकडे रिसेशन चालू आहे हे खरं आहे. सगळ्यांना माहिती आहे, हं. की पैसा आटलाय. म्हणजे लिक्विडिटी कमी झाली आहे पैशाची. जसं आम्ही साधं जेव्हा एक 2 वर्ष, 3 वर्ष उशीर झाला. आम्ही याच्या आधी कुठल्याही कंटेंटच्या कंपनीला 10x व्हॅल्युएशन मिळालं. म्हणजे जर का 4 कोटी कमवलेत तुम्ही, तर तुमचं व्हॅल्युएशन 40 कोटीचं होणार. तर हे त्यांचं हे होतं. त्याच्या आधी तर टी-व्ही-एफला तर पहिल्या राउंडला 22x व्हॅल्युएशन आहे. त्यांनी 100 कोटीचं वॉव! व्हॅल्युएशन केलं 4 कोटीच्या धंद्यावर. तर हं. त्यामुळे ते व्हॅल्युएशन्स आणि तसं त्यामुळे तेव्हा पैसा उधळत होती लोक. आता पूर्णच आटलेला आहे. पण ह्या सगळ्याच्या मध्ये कुठेतरी धंदा आहे, की मार्केटप्रमाणे सुद्धा कारण आपला जो बिझनेस आहे, खास करून आम्ही जो करतो, तो सोलो कंटेंट क्रिएटरचा बिझनेस नाही. आम्ही वेब सीरीज प्रोड्यूस करतो, आम्ही म्युझिक व्हिडिओज प्रोड्यूस करतो, आम्ही लाईव्ह इव्हेंट्स प्रोड्यूस करतो. आमचे 3 चॅनल्स आहेत. आम्ही काय म्हणतात आर्टिस्ट मॅनेजमेंट करतो. तर ह्या सगळ्याचं जेव्हा आपण सांगड घालतो ना, तर तो खरं मोठा धंदा आहे. स्टुडिओसारखा आम्ही स्वतःला बघतो, की भाडीपा याह! स्टुडिओ जसं आम्ही स्वतःला बघतो. आणि जर का स्टुडिओ म्हणून बघणार असीन, मला मान्य आहे, की जसं आल्या-आल्या बूम आल्या-आल्या जसा मोठा धंदा होता 200 कोटी, 800 कोटी, 900 कोटी असे लोकं बोलायचे. तेही नाहीये, पण ते अगदी 1-2 कोटीचाही धंदा नाही. तो आहे चांगला 10-15 कोटी इयरली धंदा. इन रुपीज सांगतोय नाहीतर इथल्या लोकांना वाटायचं म्हणेल तुला आम्ही तिकीट तिकीट आम्ही काढत नाही, तू आम्हाला पैसे दे म्हणतील. नाही. इन रुपीज सांगतोय. पण मराठी हे जे आहे ना, ते ऑलमोस्ट 10 कोटीचा तरी बिझनेस केला पाहिजे मराठी स्टुडिओनी आयडियली.
वर्षाला. म्हणजे ह्या क्षेत्रातला. सिनेमा असेल तर किमान 20-30 कोटीचा केला पाहिजे वर्षाला. मिनिमम सांगतोय मी. तर एवढा मोठा धंदा आहे. पण ऑफ कोर्स त्याच्यामुळे प्रेशर आहे. हं. कारण ते काही माझं पिंड नाही. एकच चांगलं आहे फक्त माझं गणित खूप पक्कं आहे. नाईस. तू ॲज लाँग ॲज ते बॅलन्स शीट तू बॅलन्स करू शकतो, दॅट शुड बी गुड. कंटेंट क्रिएशन लँडस्केप तुम्ही जेव्हा आले होते, भाडीपा जेव्हा लॉन्च केला होता, यू गाईज मी ऑब्व्हियसली पहिले होते. आता ऑब्व्हियसली भरपूर मराठी कंटेंट क्रिएटर्स पण आहेत. इन जनरल कंटेंट क्रिएटर्स आहेत, देसी कंटेंट क्रिएटर्स आहेत आणि आता त्याच्यात अजून एक नवीन भर झाली आहे म्हणजे एआय कंटेंट क्रिएटर्स. ते हो का? फेसलेस हो. असतात ना, बापरे! ते म्हणजे ते असं ते म्हणजे काहीतरी भडक काहीतरी त्यांचे थंबनेल असतात आणि ॲज सून ॲज इट स्टार्ट्स मी तर म्हणजे पहिल्या 2-5 सेकंडमध्येच आय बेल आउट फ्रॉम दोज व्हिडिओज. तर एआय एआय कंटेंट बद्दल तुझं काय मत आहे वैयक्तिक? एक मी ना खूप चांगलं आर्ग्युमेंट ऐकलं आणि ते मला त्यानंतर मी शांत झालो. मी कन्फ्युज्ड होतो तुझ्यासारखाच. मला असं वाटतं एआय इज हिअर आणि लेट्स एक्सेप्ट इट. पहिलं तर दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा माझी आई मला कायम म्हणते, की तुम्ही जेव्हा ती ती जेव्हा लहान होती, तेव्हा लोकं म्हणायचे, की रेडिओ आला तेव्हा आता मुलं वाया गेली. आता परत त्यांना सुधारणं शक्य नाही. कारण माझी आई दिवसभर ट्रान्झिस्टर घेऊन बसायची आणि तिचा अभ्यास ट्रान्झिस्टरच्या आवाजात. तर तेच आहे एनी न्यू टेक्नॉलॉजी आपण थोडं अव्हर्टेड असतो सुरुवातीला. त्यामुळे ते होतं. त्याचा गैरवापर होईल का? तर होईल. त्याचा प्रॉब्लेम होईल का? तर होईल आणि ते भयानक आहे का? हो, आत्तापर्यंतचं मला असं वाटतं, की जसं न्यूक्लिअर सायन्स म्हणूयात किंवा स्पेस टेक्नॉलॉजी म्हणूयात, तेवढ्या लेव्हलचा त्याचा थ्रेट आहे. म्हणजे ह्याच्याबद्दल काही वाद नाही, की तेवढा मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो माणसांवर, असं वैयक्तिक मत आहे. पण व्हेन इट कम्स टू आर्ट एक खूप चांगलं आर्ग्युमेंट मी ऐकलं. ते गिबली ट्रेंड आला होता ना तो. तर तेव्हा सगळ्यांनी ते केलं आणि मग खूप आर्टिस्ट भडकले, की त्या गिबलीनी बिचाऱ्यांनी आयुष्यभर काम करून हे बनवलं आणि तुम्ही आता एआयमध्ये टाकून. तर त्याच्यावर एका मुलीनी असं केलं, की ती गिबली फॅन आहे हार्डकोर आणि गिबलीनी कसं हे डिजिटाइज नाही करायचं असं सांगितलं होतं आणि ती पण त्यामुळे त्या मूव्हमेंटमध्ये होती. पण ते करता ती सगळ्यांचे फोटो बघायला लागली गिबलीवाले आणि ते फोटो बघून ती म्हटली, की हे अजिबात गिबली आर्ट आणि फक्त त्याची स्टाईल आहे, त्याचे स्ट्रोक्स आहेत, पण हे आर्ट तसं नाहीये आणि कधीच ते त्याच्याशी कंपेअर होणार पण नाही आणि तसंच झालं ते अनकम्पेरेबल मेलं ते ट्रेंड. आता कोणी गिबली नाही 4 दिवस चाललं आणि मेलं. त्याचं कारण असं आहे, ती म्हटली, की गिबलीज आर्ट डझंट जस्ट रिप्रेझेंट हिज स्ट्रोक्स, बट इट अल्सो रिप्रेझेंट द लाईफ ही हॅज लिव्हड. तर हं. कुठलंही क्रिएशन हे त्या माणसाच्या जगलेल्या आयुष्यातनं येत. मी जेव्हा जगात भारी असा विनोद करतो पहिल्यांदा स्टँड-अपचा, जेव्हा मला पुलोत्सवला बोलावलं जातं आणि ते म्हणतात, की पुणेकर, मुंबईकर, नागपूरकर ह्याच्यावर काहीतरी तुम्ही 3 स्टँड-अप कॉमिक्स मिळून करा. तर माझं जरी पुलोत्सवला आहे, जरी मी पुणेकर त्यांच्याच विषयावर करतोय, तरी त्यांनी जे पुणं बघितलं ते मी नाही बघितलं. माझं स्टँड-अप जेव्हा तयार झालं पुणेकर, नागपूरकर आणि ह्याच्यातलं, तेव्हा मध्ये माझ्या पुणेकरांच्या ज्या हे होत्या त्या ह्याच्याबद्दल नव्हत्या 1 ते 4 झोपा आणि हेन-तेन. माझे ऑब्झर्वेशन काय होतं, की पुण्यातल्या लोकांना ते काय स्टॉकहोम सिंड्रोम आहे, की सगळ्यात जास्त जो अपमान करतो त्याचाच आपण मान राखायचा. तर हाजी, हाजी. सगळ्यात हां, ते आता तो खिचडीवाला आपला, तो आप्पाची खिचडीवाला, तो शिव्या द्यायचा म्हणून लोकं तिकडे गर्दी करायची. तर हे माझं ऑब्झर्वेशन आहे माझ्या जगण्यातनं आलेलं. तर ते ऑब्व्हियसली एआय कान्ट जनरेट दॅट. एआय कॅन जनरेट हां. वन थिंग, की तो माझ्या स्टाईलने बोलू शकतो. पण द लाईफ आय हॅव लिव्हड इस माय लाईफ. तर त्याच्यामुळे क्रिएटर्सनी ते जर का नीट ठेवलं, की स्वतःच्या एक्सपिरियन्सेसमधनं स्टोरीज तयार केल्या, तर त्याला काही एआय नाही टक्कर देऊ शकत. तो ऑथेंटिक आणि तो रॉनेस तो अँगल एआय कधीच आणणार नाही आणि मला वाटतंय इव्हेंच्युअली व्ह्यूअर्स पण अशा त्या एआय जनरेटेड कंटेंटला मे बी कुठेतरी ते बोर होतील लाइक यू नो आता आपण आपण तर वी क्लिक अवे इमिडिएटली मे बी सम पीपल आर स्टिल वॉचिंग पण इव्हेंच्युअली पीपल आर जस्ट गोइंग टू शिफ्ट अवे. पण मला नाही हे हे कळत नाही की ती टेक्नॉलॉजी कुठे यू नो दॅट ट्रान्झिशन हॅपन्स की यू कॅनॉट टेल व्हॉट इज नाही, डिफरंट आय थिंक और व्हॉट इज रिअल. इंटिग्रेशन विल हेल्प. म्हणजे ते जर का हुशारीने वापरलं तर खूप उपयोग होईल. आता उदाहरण द्यायचं झालं ना, मला रेफरन्सिंग आवडत नाही फार. जेव्हा आम्ही मोठे शोज किंवा फिल्म्स करतो, तेव्हा खूप लोकं रेफरन्स देतात, की "अरे, तू तो हा पिक्चर बघितलाय का? तसं करूयात आपण, तसं हे करूयात." तर मला ते नाही आवडत फार. मला असं वाटतं, की त्याने माझं थोडंसं म्हणजे नंतर रेफरन्स द्यायला हरकत नाही. कलर पॅलेटसाठी, डिझाइनसाठी, ह्याच्यासाठी. पण बोलतानाच मी त्या रेफरन्सेसमध्ये बोलू नये. तर आता काय झालं ना, मी मध्ये एक शो करणार होतो, जो पोस्टपोन झालाय. पण ह्याच्या वेळेस मी म्हटलं, "हे बघ, मला ना असे-असे रंग दिसतायत, अशी-अशी ती मुलगी दिसतीये." त्या म्हणजे एका नर्सबद्दलचा तो होता. तर तिची वेणी अशी असेल आणि ती चेहरा ना मला असा नकोय, तसा नकोय वगैरे, वगैरे. असं कास्टिंगसाठी मी रेफरन्स देत होतो.
आणि काही केल्या मग फोटो रेफरन्सेस काढणं चालू झालं, की हिचा देऊ का रेफरन्स म्हणून. तर म्हटलं नाही पण तिचा दिला तर मग ते प्रोड्युसर म्हणतील हिलाच घ्या वगैरे असं हे नको वगैरे असं सगळं आमचं बोलणं चाललंय. मग मी म्हटलं ठीक आहे आपण यावर जाऊन ह्याला रेफरन्स तयार करूयात. आणि तो रेफरन्स तयार केला आणि ते हे इंटिग्रेशन आहे. हे माझ्या कामातलं इंटिग्रेशन आहे. माझ्या व्हिजनला मी त्याला सांगतोय काय करायचं. सो ते वाह! एकदा इंटिग्रेट व्हायला लागलं ना, आपल्या कामामध्ये, तर ते खूप सोयीचं होईल. तर ते मला असं वाटतंय, की ते हळू जेव्हा तिकडे वळेल ना, तर तेव्हा आपल्याला मजा यायला लागेल ह्या सगळ्यात. ॲज अ एआय ॲज अ जेव्हा आपण टूल म्हणून तुमचं कंटेंटला अजून त्याला तुम्ही काहीतरी बेल्स, व्हिसल्स किंवा त्याला अजून एक वेगळं स्वरूप द्याल. पण ॲट द एंड ऑफ द डे तू जसं म्हणतोय, की तुझा तो कोर किंवा तो आत्मा तुझाच पाहिजे. तो तुम्ही येस. चेंज नाही करू शकत. तो नाही चेंज करून चालत. नाईस. आता आपण मध्यंतरी आय थिंक मागच्या वर्षी का त्याच्या अगोदर तुम्ही एक मोठा इव्हेंट केला मुंबईमध्ये. येस, भाड्याची पार्टी. त्याच्याविषयी आय थिंक दॅट वॉज युअर फर्स्ट लाईव्ह इन पर्सन इव्हेंट तेवढ्या मोठ्या स्केलवरचा? नाही ॲक्चुअली आम्ही 2019 साली एक इव्हेंट केला होता आणि त्यानंतर कोव्हिड झाला त्यामुळे मधल्या काळात लोकांना त्याचा अंदाज नव्हता. पण आम्ही पोलीस ग्राउंडवर एक कॅज्युअल कल्ला नावाचा इव्हेंट केला होता. कॅज्युअल तर कल्ला. पुण्यातला पोलीस ग्राउंड अख्खं भरवलं होतं आम्ही आणि त्याच्यामध्ये मराठी हिप-हॉप, स्टँड कॉमेडी आणि अभंग रिपोस्ट असे 3 लोकांना घेऊन आम्ही तो इव्हेंट केला होता. आणि तो 2019ला झाला. 2019 जुलै आय थिंक आणि त्यानंतर मग 20ला कोव्हिड आला. त्याच्यानंतर 2 वर्ष तर लाईव्ह इव्हेंट्स होत नव्हते 20-21. 22 पासून आम्ही परत लाईव्ह इव्हेंट चालू केले. आमचा सगळ्यात जो खूपच मोठा इव्हेंट एक इव्हेंट म्हणण्यापेक्षा टूर झाली होती ती म्हणजे माझी एक काठावरचा मिलेनियल नावाची टूर झाली होती. जे 7 शहरात 7 दिवस सलग शोज होते स्टँड-अपचे आणि आम्ही जवळपास 8,500 तिकीटं त्या 7 दिवसात विकली होती. सो तो वॉव! एक मोठी टूर होती. त्याच्यानंतर असं काय घडत होतं. पण भाड्याच्या पार्टीची गंमत अशी होती, की आम्ही प्युअरली मराठी हिप-हॉप इव्हेंट केला होता. आणि मराठी हिप-हॉप आत्ता पंजाबीला टक्कर देईल एवढं मोठं आहे. म्हणजे आता संबाटा असेल किंवा रॉक्सन असेल किंवा आपला श्रेयस असेल किंवा क्रेटेक्स असेल क्रेटेक्स. हं. इथे म्हणून. तर हे सगळी लोकं इतकी मोठी आहेत आणि मराठी लोकांना म्हणजे खास करून जे दुधाचारी आपल्या वयाचे आहेत सगळे, त्यांना याचा अंदाज नाहीये, की ते काय करतायत. म्हणजे 3-3, 4-4 हजार तिकीटं अशीच विकली जातात. वॉव! तर दणदणीत लोकं आहेत, पोरं आहेत. तर त्यांना घेऊन आम्ही हा इव्हेंट केला. त्यातून ठाण्यात केला. ठाण्यामध्ये कधीही अशा ह्या स्केलचा इव्हेंट मराठी लोकं करत नाहीत हिप-हॉपला घेऊन. तर त्याच्यामुळे त्या सगळ्या ह्यानी आम्हाला ते खूपच ग्रेट वाटलं. इव्हन आता झाकीर चा जो इव्हेंट झाला इथे न्यूयॉर्कला. तर आमचं भाडीपाचं वैयक्तिक असं मत आहे, की आपल्याला सहज पुल ऑफ करणं शक्य आहे मराठी लोकांना असा काहीतरी इव्हेंट इथे. म्हणजे उदाहरणार्थ फोक आख्यान असेल किंवा मराठी स्टँड कॉमेडी असेल किंवा मराठी हिप-हॉपला आत्ता महाराष्ट्रामध्ये तेवढीच डिमांड आहे तरुण मुलांमध्ये. मी हा विचार करत होतो, की मराठी लोकांची म्हणजे लोकसंख्या जर बघितली अमेरिकेत कमीत कमी 1.5 ते 2 लाख लोकं आहेत. आणि असा जर एखादा चांगला ईस्ट कोस्ट किंवा वेस्ट कोस्टवरचा व्हेन्यू किंवा सिटी निवडली तर डेफिनिटली म्हणजे आय डोंट सी की कपल ऑफ थाउजंड पीपल शुड डेफिनिटली टर्न अप ॲट द मिनिमम. मी म्हटलं ना, की जो आमचा BMMचा शो होता, तर अजय, अतुल, महेश काळे आणि आमच्या शोला तिन्हीला 5,000-5,000 लोकं. तर ह्यूज. आणि आणि त्यातून BMM कन्व्हेन्शनली आपण विचार करायचा झाला, तर थोडंसं वयाने मोठी लोकं जास्त अटेंड करतात. त्यामुळे आपण त्यातला तरुण वर्ग सगळा काढून टाकतो. तर हं. त्यांनी 5,000 लोकं जर का गर्दी केली असेल, तर मग तरुणांसाठी काहीतरी इथे केलं आणि दुसरी गोष्ट महत्त्वाचं, खास करून म्युझिक जे आता आम्ही यावर्षी करू. नाही 2026 ला आमचा प्लॅन्ड आहे इथे एक मोठा इव्हेंट. तर म्युझिकला असं आहे, की म्युझिक ट्रॅव्हल्स बियॉन्ड लँग्वेज. जरी ते मराठी असेल तरी सुद्धा प्रत्येक जण आपापल्या एका नॉन मराठी मित्राला, मैत्रिणीला जे कोण असतील त्यांना त्यांना घेऊन आला त्या लाईव्ह इव्हेंटला म्युझिकच्या, मराठी म्युझिकला. आता तांबडी चांबडी हे जगभरात गाजलेलं गाणं आहे. तर ते जर का त्याला घेऊन आलं तर वी कॅन हॅव बिगर नंबर. ट्रू. आता आपण बघतोय सगळीकडे वर्ल्ड इज गेटिंग पोलराइज्ड, प्रॉब्लेम चालू आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं ना, हे जे इन पर्सन इव्हेंट आहे ना, त्याचा तो चार्म पुन्हा हळू वापस येतोय. ज्याच्यामध्ये पीपल हू काय म्हणतात, एक काहीतरी कॉमन तुम्ही आयडेंटिफाय करू शकता एका छोट्या कम्युनिटी सोबत अँड यू गेट टुगेदर अँड देन यू एन्जॉय. बाकी काय आता कॉमन थ्रेड काय? ओके, ऑल भाडीपा फॅन्स गेटिंग टुगेदर और सारंग साठे फॅन्स गेटिंग टुगेदर एन्जॉयिंग. नाईस. म्हणून ते आय थिंक कुठेतरी लाईव्ह इव्हेंट इज मेकिंग अ कमबॅक. या आता 3 वेळेस तू आलायस.
अमेरिकेमध्ये. काही कल्चरल शिफ्ट तुला दिसलाय का? मागच्या वेळेसपासून जेव्हापासून येतोयस तेव्हापासून? हो, हो, हो. पूर्णपणे. हो. म्हणजे मला खास करून शिकागोमध्ये आता इकडे तर काय लफडीच चालू झाली आहे सगळ्यांना. मी त्याच्याविषयी बोलत नाही. माझी टूर होऊ देत त्यानंतर तिकडे जाऊन बोलीन मी. तात्या ऐकतायत. तात्या ऐकतायत. तर त्याच्यामुळे पण शांत झालंय खूप. लोकं बिचकून आहेत थोडीशी. अ, माझं एक एक काय आहे ना, म्हणजे आता ह्याच्याबद्दल दुमत असू शकतं. कदाचित इथल्या प्रेक्षकांना जास्त अंदाज आहे. पण ह्या प्रकारचे शिफ्ट दोन्हीकडे सतत होत असतात. म्हणजे आपल्या देशातही आणि तिथे. ती हो. एक लाट असते, येते जाते. माझ्या मताने कल्चर कधी-कधी आपलं कल्चर त्यांच्यावर हावी होतं, त्यांचं कल्चर आपल्यावर हावी होतं आणि मग आपल्याला तो बॅलन्स करत राहावा लागतो. त्यामुळे असंही आहे, की अतिरेक आपल्या बाजूनी थोडासा झालाच असणार आणि मग ते शांत करायला आपणही थोडंसं काय म्हणतात आपण म्हणत हातचं राखून थोडंसं वागलं पाहिजे वगैरे, थोडं वगैरे. माघार या. हां, बरोबर. माघार घ्यायची. मग परत थोड्या दिवसांनी हळू पुशते पुशिंग द बाउंडरीज जे म्हणतो ते तेच आहेत, की सगळेजण एक पाऊल पुढे घेतात, एक पाऊल आम्ही स्टँड-अपमध्ये पुशिंग द बाउंडरीज बद्दल खूप बोलतो. कारण काय आम्ही तर खूपच पुश करत असतो आणि आम्हाला फटकेही तेवढेच पडत असतात. तर तो आमच्या स्टँड-अपमध्ये मुद्दा तोच असतो ना, की हा जोक करून बघूयात. 4 टपला पडतील. मग टपला पडल्यावर कळेल, की हा नाही करायचा आहे. पण हा झोन चालेल. हे कळतं आपल्याला. कुठपर्यंत आपण ताणू शकतो. हां. राइट. करेक्ट, करेक्ट. तर ते तसंच आहे. आणि हळू-हळू करतच पुश करत इथे आणलं पाहिजे. म्हणजे लोकं आम्हाला म्हणतात सतत, की ते निखळ विनोद करा पुलंसारखे. पुलंना खूप शिव्या पडायच्या. त्यांना ठाकरेंनी सुद्धा त्यांच्यावर हे बंदी आणून झालेली आहे. त्याच्यामुळे असं काही नाहीये. प्रत्येक काळामध्ये ते. तर तसं मला असं वाटतं, की आत्ताचं जे वातावरण आहे, ते स्वाभाविक पण आहे. मी जेव्हा माझा भाऊ इकडे आला होता, आय थिंक 98 नाही 2000 साली वगैरे असं 99-2000 ला वगैरे माझा भाऊ इथे होता शिकायला. तेव्हा इकडे एक स्टुडंट्सच्या अगेन्स्ट रेसिझमची लाट होती. हं. आणि त्यामुळे आमच्या घरच्यांना सगळ्यांना टेन्शन होतं, की अरे बापरे! आणि तेव्हा ते मोडेमवालं इंटरनेट होतं. त्याच्यामुळे काय व्हिडिओ कॉल वगैरे शक्य नाही. हां. हां. तर तेव्हा आय-एस-डी कॉल येणार म्हणजे तू वाट बघायची, की भाऊ ओके आहे ना वगैरे, वगैरे. तर तेव्हा तो काळ येऊन गेलेला आहे. असं काही नाहीये, की मला असं वाटतं फेजेस असतात. पण बदल नक्की आहे. बदल नक्की आहे. शांत झालंय जरा सगळं. Yeah. I just worry की that silence is not the silence before the storm. You know? हो, एकदम ती हो. शांतता असते ना, ते एकदम सगळं एकदम स्टिल होऊन जातं. नाही आता इन जनरलच जगभरातलं पॉलिटिक्स इतकं करेक्ट, कन्फ्युज्ड आहे, करेक्ट, की करेक्ट. याह. आम्हाला भारतात तर कळतच नाही कोणावर विश्वास ठेवायचा. कोण काय बोलतंय खरं-खोटं काही नाही. इतकं सगळा केओस आणि त्यातून त्याला एक परत सोशल मीडियाच तितकंच रिस्पॉन्सिबल आहे. सोशल ट्रू, मीडियाने पण एक खूप केओस तयार केलेला आहे. त्यामुळे त्यातलं किती खरं आहे आणि किती बॉट्स बसवलेले आहेत ट्रोलिंगसाठी हे कळत ट्रू. मला असं वाटतं ना, की पॉलिटिक्स किंवा हे सगळे टॉपिक्स किंवा याबद्दलचं कंटेंट इज द ईझीएस्ट वन टू सेल. हो. सगळ्यात आरामात आयबॉल्स मिळतात आणि लोकं व्हायरल पकडून धरतात त्याच्या. एक एक तुम्ही कुठलीतरी एक साइड निवडा, पकडा एंड देन यू कॅन जस्ट गो क्रेझी. पण मग तुम्हाला यू हॅव टू सेल युअर सोल कुठेतरी, यू नो. करेक्ट, करेक्ट. आणि त्याच्या उलट जर आपण केलं तर प्रॉब्लेम होतो. म्हणजे आता आम्हाला भाडीपाच्या पॉप्युलॅरिटीचा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे, की आम्ही न्यूट्रल आहोत. म्हणजे खरं आम्ही सहज एव्हाना एक 10 मिलियन पर्यंत जायला हरकत नाही असे लोकं आहोत. पण आम्हाला काय आहे, की आम्हालाच कंड आहे, की ना आम्ही डावे, ना आम्ही उजवे, ना आम्ही हिंदुत्ववादी, ना आम्ही सेक्युलर. आम्हाला असं वाटतं सगळे माणसं आपलीच आहेत आणि सगळ्यांना रिप्रेझेंट केलं पाहिजे. आणि ते केल्याने दोन्ही बाजूनी शिव्या पडतात. दोन्ही ट्रू. बाजूनी कारण काय आमची बाजू घ्या हा हट्ट खूप आहे. आणि आम्हाला बाजू नाही घ्यायची तर काय? हा प्रश्न जरा अवघड होऊन जातो. दॅट इज ट्रू. दॅट इज सो ट्रू. मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. कारण काय भाडीपाची इच्छा आहे, की आणि तू त्या ओळख या आमच्या शॉर्ट फिल्मवर होतास सुद्धा. करेक्ट. यावर्षी पण आम्ही एक कस्टम्स नावाची शॉर्ट फिल्म चितळ्यांबरोबरच बनवतोय. अरे त्याचं वाह! काम चालू आहे, जी व्हॅन्कुव्हरमध्ये होणार आहे. यावेळेस वॉव! सासरी शूटिंग ठेवलंय. तर आणि आम्हाला असं स्ट्राँगली वाटतं. आमचं जवळपास 10% एन-आर-आय क्राउड आहे भाडीपाच्या फॉलोइंगमध्ये आणि त्यातला बहुतांश हा नॉर्थ अमेरिकेतनं येतो. म्हणजे यू-एस-ए आणि कॅनडा ह्याच्यातनं येतो. कॅनडा. तर ह्या दोन्हीमधनं जवळपास एक 6-7% आमचा एन-आर-आय क्राउड येतो. म्हणजे 10 पैकी 6-7. तर मला तुला प्रश्न असा विचारायचा आहे, तू इथे कंटेंट बनवतोयस, की खरं इथे खूप स्कोप आहे असं मला वाटतं, इथल्या कंटेंटसाठी आणि तुझं काय मत आहे, की इकडे जास्त प्रमाणात आणखीन
म्हणजे इव्हन वेब सीरीज वगैरे पण बनली पाहिजे. मला असं फार वाटतं, की इथं फार जबरदस्त स्कोप आहे. एस्पेशली इथे म्हणजे थोडंसं गणित जसं मॉनिटायझेशनचं गणित थोडं विचित्र आहे. कारण हे डोक्यातनं काढलं, की YouTubeमधनं पैसा येणार नाहीये आणि भरपूर आय थिंक जे नवीन कंटेंट क्रिएटर येतात ना, दे कम विथ दॅट मिसकन्सेप्शन, की YouTube मला भरपूर पैसा देणार. दॅट्स नॉट वेअर द मनी इज. थँकफुली आम्हाला हे दिसून येतंय, की भरपूर बिझनेसेस जे आहेत इथले आपले, स्मॉल बिझनेस ओनर्स, दे रिअली वॉन्ट समथिंग लाइक अमेरिकन भाऊ प्लॅटफॉर्म किंवा दुसरे कंटेंट क्रिएटर्स जे त्यांच्या प्रॉडक्ट सर्व्हिसेस बद्दल बोलतील किंवा त्यांच्यासाठी कंटेंट बनवतील बिकॉज दे वॉन्ट टू फोकस ऑन देअर बिझनेस. त्यांना वेळ नाहीये सोशल मीडियावर जाऊन कंटेंट बनवायला, पॉडकास्टवर जाऊन गप्पा मारायला किंवा पॉडकास्ट रेकॉर्ड करायला. भरपूर स्कोप आहे. आणि तू जे म्हटलास ना वेब सीरीज, मला असं वाटतं अँड आय थिंक मी काही दिवसांपूर्वी LinkedInवरही टाकलं होतं हे तुमच्याच एका पोस्टवर कुठेतरी. पण मायक्रो ड्रामाज जे चायनामध्ये क्रेझी चालू आहे, ते जर आपण लोकल इथे कंटेंट काहीतरी केलं त्या फील्डमध्ये, आय थिंक देअर इज लाइक ह्यूज स्कोप. कारण त्या मायक्रो ड्रामाचा नुसत्या इथल्या लोकांना नाही, आपले जे महाराष्ट्रात बसले, दे हॅव दॅट. त्यांनी अरे, अमेरिकन लाईफस्टाईल गाडीतनं येतोय, अमेरिकेतला आपला मराठी माणूस त्याच्या घरात घुसतोय आणि त्याचा ते आलिशान बंगला आणि मग काहीतरी 2 मिनिटाचा नौटंकी केली आपण. दॅट इज लाइक मला वाटतं देअर इज ह्यूज नाही, समथिंग आय देअर. फुल्ली अग्री विथ यू. कारण आम्ही पण आता भारतामध्ये आम्ही 2 मायक्रो ड्रामा प्रोड्यूस केले आता भारतात. तर त्याला रिएक्शन ही चांगली आहे आणि आता भारतामध्ये तर सगळे ओ-टी-टीज आता मायक्रो ड्रामाकडे पण बघतायत सीरियसली. तर त्यामुळे मायक्रो ड्रामा इज गोइंग टू बी द फ्युचर. आणि त्याचा स्कोप इथे जास्त आहे कारण इथले 2-3 मायक्रो ड्रामाज मी बघतो खूप अमेझिंग आहेत. एक ईव्हजड्रॉप नावाचा आहे. एक ईव्हसड्रॉप. हां. आणखीन एक त्याचं नाव विसरलं, त्यांनी नाव बदललं आता रिसेंटली, पण मी पाठवतो नंतर तुला. तर हे हे 2-3 ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवर आहेत? नाही, नाही, हे Instagram म्हणजे हे TikTok आणि Instagramवरचे मायक्रो ड्रामाज आहेत. ओके. ईव्हजड्रॉप आपल्या ते बरेच वेळा कन्व्हर्सेशन ह्याच्या रिलेशनशिप्सबद्दल आहेत, की जे टिपिकल कन्व्हर्सेशन यार. होतात तर ते खूप सुंदर मायक्रो ड्रामाज आहेत. तर असे मला काही आवडतात अमेरिकेतले सुद्धा. आणि मला असं वाटतं, की इथले विषय जे आहेत ना, जसं आम्ही आता ओळखमध्ये मांडला होता किंवा असे, ते सुद्धा इंटरेस्टिंग आहेत, की आता उदाहरणार्थ एक आम्हाला कायम इथे एक शो करायचा आहे, की इथली जी सेकंड जनरेशन आहे, म्हणजे तुमची मुलं जी आहेत किंवा हे, तर त्यांना त्यांचा आयडेंटिटी क्रायसिस काहीतरी वेगळाच आहे आणि ते हं, रिप्रेझेंट नाहीये. तर बरोबर, ते जर झालं तर मग आणि ह्याच्यात तुझं आर-पी-एमचा इश्यूही रिझॉल्व्ह होतो कारण काय इकडून सुद्धा व्ह्यूवरशिप येते त्याला. बरोबर. तर असं ते यू आर राइट. आणि भाडीपात जर का कोणी म्हणजे ह्या तुझ्या ह्याच्यातनं मी अपील करतो, जर कोणाला मायक्रो ड्रामामध्ये इंटरेस्ट असेल, तर भाडीपा वुल्ड बी इंटरेस्टेड इन कोलॅबोरेटिंग, प्रोड्युसिंग ओव्हर नाईस. हिअर. लव्हली. लव्हली. येस. अ, जसं तू आता आपल्या त्या महाराष्ट्रातल्या स्टँड-अप कॉमेडियन बद्दल सांगितलं, की ते लोकल त्या भाषेमुळे त्याला ते एवढं ते मला वाटतंय तसंच आहे ना, त्या आपल्या मराठी कंटेंट मेड इन अमेरिका त्याच्यामुळे ते मराठी लोकं जे अमेरिकेत आहेत त्यांनाही त्याचं एक वेगळं अलोर आणि एक वेगळं अट्रॅक्शन आहे, की अरे येस, आपल्या भाषेतलं कंटेंट इथे बनतंय किंवा इथे म्हणजे प्रोड्यूस आम्ही कांदे पोहे कोथरूड व्हर्सेस कॅलिफोर्निया केलं होतं. त्याचा सगळा ऑडियन्स इथून आहे. त्याला सगळ्यात हायेस्ट सी होता. राइट. कारण सगळं यूएस डॉलर. बरं त्याच्यातनं आम्हाला ह्या ऑफरही आल्या, की आमच्यासाठी तुम्ही आमच्या मंडळामध्ये कॅम्पेनिंग कराल का पॉलिटिकल कॅम्पेनिंग? प्रेसिडेंटशिपसाठी. अरे वाह! वाह! पण तुम्ही मंडळाच्या पॉलिटिक्सपासून पण लांबच असतात का? खूप दूर आहोत. आम्ही कुठल्याच पॉलिटिक्सपासून गंमत अशी आहे मला सगळ्यात पॉलिटिकल गोष्टींवरनं शिव्या पडतात. पण मला पॉलिटिक्स प्रचंड आवडतं ॲज अन ऑडियन्स. मला कधीच त्याच्यात पडायचं नाही. मला बाहेरनं मजा येते म्हणून मी त्याच्यावर चेष्टा करत असतो. ॲज अ कन्झ्युमर म्हणजे हो, पॉपकॉर्न हो. घेऊन मस्त आपण कन्झ्युम हां. करतोय. आणि त्याच्यावर तर लोकांना असं वाटतं, की हे माझे पॉलिटिकल व्ह्यू पॉइंट आहेत. तसं नाहीये. मला त्याच्यावर मजा येते. मला उंगली करायला मजा येते. दॅट्स ट्रू, दॅट्स ट्रू. व्हेरी नाईस. सगळ्यात पहिले जेव्हा आला तर BMMचा जो झाला अधिवेशन मागच्या वर्षीचं, सो दॅट वॉज काय बे एरियामध्ये होतं. सॅन होजे. हो. ते सॅन काय प्रति होजेमध्ये. महाराष्ट्राचा आहे तो. करेक्ट. तिथे भरपूर आपली जनता आहे मराठी मंडळी. तर तू न्यूयॉर्क साइडलाही केलंय स्टँड-अप आधी? हो, मी न्यू जर्सीला पहिल्यांदा आई आणि मी जेव्हा केलं होतं, तेव्हा आम्ही जवळपास
14 सिटीज केल्या होत्या. त्यामुळे आम्ही खूप फिरलो. तेवढा माझ्याकडे ह्यावेळेस वेळ नव्हता. माझ्याकडे 3च आठवडे होते. त्यामुळे यावेळेस 8च सिटीज करणार आहे कव्हर. अ, यावेळेस नवीन जर का शहर म्हणशील तर व्हर्जिनिया आणि टॅम्पा या 2 ठिकाणी हं. मी कधी गेलो नाहीये. तर टॅम्पा मला आहे हेच माहीत नव्हतं जागा. फ्लोरिडा म्हटल्यावर आपल्याला एक 2-4 शहरं माहिती असतात ना तिथे राहून. विदर्भ म्हटल्यावर इव्हन महाराष्ट्रात विदर्भ म्हटल्यावर लोकांना अमरावती आणि नागपूर माहिती आहे, पण बाकी अकोला-बिकोला लोकांना फार नसतं. तसंच आहे आपण खूप अनाभिज्ञ असतो आपल्या स्वतःच्या भागाबद्दल. टॅम्पाला शो आहे. मी म्हटलं, "टॅम्पा काय?" मग मी जाऊन जाऊन बघितलं. मी YouTubeचे व्हिडिओज वगैरे बघितले. पण इतकं बरं वाटलं मला, की मागच्या वेळेस पण असंच रॅले आणि पिट्सबर्गला मला बोलावलं होतं. इतकी छोटी शहरं आहेत, छोटे पॉकेट्स आहेत, पण त्याच्यामध्ये सुद्धा मराठी माणसं पोहोचलेली आहेत आणि सो टॅम्पा आणि व्हर्जिनिया नवीन शोज आहेत. तिथेच आता तिकीटं-बिकीटं आपला हा पॉडकास्ट येईपर्यंत आय थिंक टॅम्पा झालेला असेल. पण ओके. व्हर्जिनिया शुक्रवारीच आहे. सॉरी शनिवारी आहे. बाकीच्या शहरांमध्ये मी गेलेलो आहे. शनिवार 13 तारीख आय थिंक. शनिवार 13 तारीख येते ना यात? येस. हां, शनिवारी सप्टेंबर शनिवार. बस अशबनला पहिल्यांदा परफॉर्म करतोय मी. तर तो एक आहे. बाकी सॅन होजे आपल्या गावीत जे इकडचं मामाचं गाव आहे सॅन होजे, ते तर फुल झालाय शो ऑलरेडी. तो 2 आठवड्या आधीच, 3 आठवड्या तो आधीच फुल. सेम सेम व्हेन्यू आहे जो आधी गेला होतास तू? नाही, यावेळेस तो व्हेन्यू मिळाला नाही. मागच्या वेळेसचा व्हेन्यू खूप मोठा होता आणि तेव्हाही फुल झाला होता. 1200 सीटर होता. आता काहीतरी 800-900 आहे. तोही नाईस. फुल झाला. न्यू जर्सीचा अर्धा भरलाय. होपफुली होईल फुल. तो पण मोठा होईल, व्हेन्यू आहे. होईल. 1400 सीटर आहे. बाकी सगळे जे आहेत ते ऑन एन एव्हरेज 300 ते 500 सीटर आहेत. अ, नाईस. तर आता शिकागोपासून चालू करतोय. शिकागोमध्ये लोकं बिचकून आहेत. तर त्यांना जरा हिम्मत देऊन बाहेर काढायचा घरातनं प्रयत्न करतोय. नॅशनल गार्ड येतंय की नाही त्याची लोकांना काही वाटते. नाही तर त्यांना असं होईल की एका ठिकाणी सगळे सापडलेत पकडून द्या यांना. तर त्यामुळे अ, मित्रांनो ह्या सगळ्या शोज ची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. त्याच्यामुळे प्लीज तुम्ही ह्या कुठल्याही शहरामध्ये असेल तर जा तिकीट घ्या आणि कॅच सारंग भाऊ लाईव्ह. मला एक कंप्लेंट आहे सारंग. तू जॉर्जियाला केलंस, टॅम्पाला केलंस. जॉर्जिया आणि टॅम्पाच्या मध्ये टेक्सास आहे. ओके. ह्युस्टन होतं, ऑस्टिन होतं, जिथं भाऊ आहेत, डॅलस आहे. हे 3 शहरं तर आहेतच. तू मला मला ऑस्टिनला का 5 नाही कंप्लेंट आलास? आता मला 5 कंप्लेंट आहेत. ओके. ऑस्टिनला आणि डालसला तर आपलं घर आहे. ओके. ऑस्टिनला सुद्धा जे तिकडे शोज लावतात ते चांगले परिचयाचे आहेत आणि डॅलसला तर रश्मी आहे. रश्मी आता आहे. आता लोकं असं म्हणतात, की तुम्ही म्हणजे कोणाला कास्टिंग-बिस्टिंग करणं म्हणजे नेपोटिझम वगैरे झालं. तर खरं तर ती आपली मैत्रीण म्हणून नेपोटिझमच्या अंडर तिला कास्ट केलं होतं. तर खरं तर तिने मला बोलवायला पाहिजे, की आता तुझा शो आपण इथे करूयात. तो तर नाहीच केला. नाही. पण रश्मीने मला सांगितलं, की तिकडे काहीतरी आता गणपतीमुळे शक्य नव्हतं. तर मला हो. दोन्हीकडे शोज करायचे होते. मला तारखा अवेलेबल फक्त 5 आणि 6 आणि 6-7 ह्या होत्या आत्ताच. हं. उरलेले जे 6 शोज आहेत, ते त्यांच्या इन्क्वायरीज आधी आल्या, मग टूर ठरली. आणि मग ह्या 2 दिवशी कोण अवेलेबल आहे, तर शिकागो आणि टॅम्पा होतं. तेव्हा ऑस्टिन आ, अवेलेबल नव्हतं. बरोबर. बाकीच्यांनी रुमाल ऑलरेडी टाकले होते तारखांवर, त्याच्यामुळे ते झालं. मला डॅलसमधनं मी असं मजा नाही करत आहे, पण डॅलसमधनं मी किमान 100 मेसेजेसला रिप्लाय केलाय, की इकडे का नाही येत आणि अरे! डॅलसला दणदणीत शो केलाय आम्ही. जवळपास तोही 600-800 सीटर होता. अमेझिंग शो झाला होता. पण यावेळेस त्यांना त्या त्या तारखा जुळून येत नव्हत्या. पण बाकी माझीच कंप्लेंट आहे म्हणजे दोन्ही रश्मीसाठी पण आणि ऑस्टिनच्या टीमसाठी सुद्धा, की का नाही बोलवलं मला? मला मला टेक्सासच प्रचंड आवडतं. मला मेस्काल प्रचंड आवडते. मला शोज वगैरे सोडा, दारू प्यायला तरी बोलवायचं. तू तू टेक्सास बार्बेक्यू ट्राय केलायस का? हो, अर्थात. बर्न हां? टिप्स आणि हे सगळं. हो, हो. आणि मी तू बार्बेक्यू ट्राय केलं आहे. मी टेक्सासला ऑस्टिनमध्ये तर मी म्हणजे ऑथेंटिक मेक्सिकन, टेक्स-मेक्स नाही, हं. ऑथेंटिक मेक्सिकन फूड खायला गेलो होतो. मग मी रातकिडे खाल्ले, सगळं खाल्लं. क्या बात है! क्या बात है! पुढच्या वेळेस आला की आपण एकदम असं गावाकडचं एक बार्बेक्यू स्पॉट आहे. तिथं मी तुला घेऊन जाईल. डन, ऑथेंटिक टेक्सन डन, स्टाईल बार्बेक्यू. डन, डन. नाईस, नाईस. तर ओके मग आता ही ट्रिप तर झाली. अजून काही अपकमिंग टूर्स?
26 मध्ये काही मी आहे का म्हणतो प्लॅन? जसं 2026 ला जे लोकं शो बघतात आणि जे शो ऑर्गनाइज करतात किंवा ज्यांना इव्हेंट्समध्ये इंटरेस्ट आहे, 2026 ला भाडीपा एक खूप मोठा घाट घालतो हं. यूएसमध्ये. क्या बात त्याचं है! हळू-हळू त्याची अनाउन्समेंट आम्ही करायला लागू. तर प्लीज आम्हाला भाडीपा लाईव्ह ॲट लाईव्ह ॲट gulbadantalkies.com live@gulbadantalkies.com ह्याच्यावर ज्यांना संपर्क करायचा आहे त्यांनी संपर्क करा. कारण आम्ही एक मोठा काहीतरी इथे एक गोष्ट प्लॅन करतोय इव्हेंट. तर आम्हाला सगळे हात जेवढे साथीला येतील तेवढा आम्हाला आनंद होईल. लव्हली. 26 मध्ये रफली कुठलं टाईम फ्रेम आहे? समर वगैरेमध्ये का लेटर पार्ट ऑफ द इयर? मी समर शक्यतो बघतो. नाईस. आता अजून एक थोडंसं मी गाडी थोडीशी मागे घेतोय. आय नो वी आर अल्मोस्ट अप्रोचिंग टुवर्ड्स द एंड. मेंबरशिप रिसेंटली मला ते फार छान इनिशिएटिव्ह वाटला, जो तुम्ही लॉन्च केलाय. एस्पेशली म्हणजे तो प्लॅटफॉर्म तुम्ही प्रोव्हाईड करून देताय आणि थोडंसं तू बोललास आपला द सॅड स्टेट ऑफ मराठी सिनेमा इंडस्ट्री. तर असं डू यू थिंक की आपली मराठी ऑडियन्स इटसेल्फ इज मॅच्युअर इनफ ॲज अ कलेक्टिव्हली ॲज अ ऑडियन्स टू सपोर्ट इनिशिएटिव्हज लाइक दिस म्हणजे जे क्राउड सोर्सिंग, क्राउड फंडिंग प्रकार जो म्हणतो, हॅव वी अराइव्ह्ड ॲट दॅट स्टेज? हो, वी ऑल्वेज वर देअर. आपल्याकडे एक उदाहरण द्यायचं झालं, आता रिसेंट उदाहरण अंमलतास नावाचा सिनेमा हां, राहुल राहुल देशपांडेंनी केला. देशपांडे. त्याची रिकव्हरी सगळी एका थिएटरमधनं आणि ऑनलाईन YouTubeच्या डोनेशन्समधनं झाली. वॉव! तर एका थिएटरमध्ये त्यांनी चालवला पुण्यामध्ये आणि मेड शुअर की तिकडे पुण्यातली लोकं सतत जाऊन मी आत्ता जो आमचा पॉडकास्ट येईल त्याच्यामध्ये पण आम्ही ह्याविषयी खूप बोललेलो आहोत. एक खोल गप्पा नावाचा आम्ही नवीन शो चालू केलाय त्याच्यामध्ये. पण डेफिनेटली आणि माझं अजिबात असं म्हणणं नाहीये, की ह्या क्राउड फंडिंगमधनं काहीतरी झालं पाहिजे. आम्ही हे ज्या सिनेमाला जे स्ट्रक्चर मिळालं नाही त्यांच्यासाठी हा उपाय काढलाय, की त्यांना रीच मिळण्यासाठी. पण मला असं वाटतं काँक्रीट बदल हे पॉलिसी लेव्हललाच झाले. हो. आजही महाराष्ट्रात सबसिडीवर सिनेमे चालतात आणि सबसिडाइज्ड सिनेमे ही काही चांगली सवय नाही. कारण सिनेमा हा मनोरंजनाचा भाग आहे किंवा समाज प्रबोधनाचा भाग आहे. त्यातला समाज प्रबोधन जर हे सबसिडीवर नाही तर फंडिंगवर चाललं पाहिजे आणि मनोरंजन हे परत सबसिडीवर नाही तर धंद्यावर चाललं पाहिजे. त्यामुळे जर का तुम्ही समाज प्रबोधनवाले सिनेमे करताय, तर त्याला सगळ्यांनी हातबळ दिलं पाहिजे म्हणजे पाठबळ दिलं पाहिजे. जे आम्ही करू पाहतोय. कासव-सारख्या सिनेमाला पाठबळ देऊन आणि ते फंडिंगचा प्रकार पाहिजे, सबसिडी नाही. बरोबर आहे. तर त्यामुळे आम्ही ते फंडिंग त्यांच्यासाठी कसं उभं करता येईल हे बघतोय. जे प्रबोधनासाठी सिनेमे आहेत आणि जे मनोरंजनासाठी काम चाललंय त्याचा धंदाच चांगला झाला पाहिजे. म्हणजे इट शुड बी सेल्फ प्रोड्युसिंग, सेल्फ सस्टेनिंग अँड नॉट डिपेंडिंग ऑन सबसिडीज हं. तुला असं एक वाटतं. सांगू का? एक वैयक्तिक मत थोडंसं हार्श आहे. हं. मला असं अनफॉर्च्युनेटली असं वाटतं ना, की मराठी सिनेमा इज ऑन इट्स डेथ बेड. म्हणजे ते म्हणतो ना, डेथ बाय 1000 कट्स म्हणतो ना, ब्लीडिंग ते असं. 100% पण माझं त्याच्याबद्दलच म्हणजे कदाचित ऑप्टिमिझम हा जीवनाचा भाग असल्यामुळे आय फेल्ट हेच सगळं म्हणत होते ना, मराठी नाटक इज ऑन डेथ बेड आणि मराठी यूथ इज रनिंग अवे फ्रॉम मराठी कंटेंट असं. तर तेव्हा गरज काय होती? बदलाची गरज होती. मरतोय म्हणजे जेव्हा कला किंवा कुठलेही प्रकार, माध्यम मरतं, त्याचा अर्थ ते माध्यम संपलं असं नाही होत. ते पुनरुज्जीवित पण होतं. तर त्याच्यामुळे जो मराठी सिनेमा मरतोय किंवा एकदम हे ते एका प्रकारे चांगले मी त्याकडे रिबर्थ म्हणून बघतो. मला असं वाटतंय, बरोबर. की जर का या दिशेला पोहोचला ह्या सगळ्या वागण्यामुळे, की आपल्याकडे मराठी कलाकार म्हणजे काय आत्ताच म्हणजे सुपरस्टार्स आपले जे सगळे आहेत, हे सगळे 50 आणि 60 वर्षाच्या वरचे आहेत. त्यामुळे पुढच्या नव्या पिढीला जागा बनवून देणं हे तेवढं गरजेचंच आहे. आणि ती जागा बनवण्यासाठी आधीचं सगळं इर्रिलेव्हंट झालं पाहिजे, तरच जागा बनणार आहे. अगदी सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे इंडियन क्रिकेट टीमचं आहे. 83 ला वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर ती एक लाट होती. त्याच लाटेपर्यंत आपण जवळपास गांगुलीपर्यंत तेच चाललं होतं सगळं प्रकरण. तीच लोकं तेच चोथा करतायत आणि मग फायनली एक मोठा बदल आला गांगुलीच्या स्वरूपाने ज्याने फक्त एक ट्रान्झिशन आणि मग धोनीनी ॲक्चुअल ते प्रस्थापित केलं. तर मला असं वाटतंय, की आपण आता ह्या डिजिटल माध्यमातनं गांगुली फेज जगलेलो आहे आणि आता एक धोनी फेज येणं गरजेचं आहे. डेफिनिटली
कल्चरल चेंज पण त्याच्यामध्ये कुठेतरी डेफिनेटली म्हणजे जे आपण म्हणतो ना, की कन्झम्पशन हॅबिट्स म्हणजे आता लोकं 1.5 तास, 2 तास थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघणं पैसे देऊन, लाइक दॅट होल लाइक द यंगर जनरेशन इस जस्ट नॉट वायर्ड फॉर दॅट, राइट? लाइक दे आर, दे आर. आय थिंक त्याचं काय म्हणतात ना, हे बदललं पाहिजे, मेकिंग बदललं पाहिजे. आता सिनर्ससारखा सिनेमा वॉर्नर ब्रदर्सचा हा यंगर जनरेशननी नुसता फुल नाही केला, तर मिडनाईट स्क्रीनिंग्ज चालले होते भारतात. तर मग का चालतोय तो सिनेमा? सिनर्ससारखा किंवा आत्ता काय म्हणूयात आपण बाहुबलीसारखा सिनेमा, आर-आर-आर हां, सारखा सिनेमा किंवा आत्ताची अगदी उदाहरणं द्यायची झाली तर सय्यारा नावाचा एक यशराजचा सिनेमा आहे. तो का चालतोय? तर तुम्ही रिप्रेझेंट करत असाल आणि ते त्यांचा व्ह्यूइंग पॅटर्न काय आहे, तो जर बघत असाल. त्यांच्या व्ह्यूइंग पॅटर्ननी मोठं काहीतरी बनवता येतंय का? तर हो, मग आता फॉर राइट. एक्झाम्पल स्ट्रीमिंग म्हणजे व्हिडिओ गेम स्ट्रीमिंग ओके. हे मोठंच आहे ना आणि 5-5 तास आपण त्या माणसाबरोबर बसून ते बघत राहतो. 5 तास मुलं दुसऱ्या कोणाला तरी खेळताना बघतायत. हां, Twitchवर तर ती स्ट्रीम कन्झ्युम करेक्ट, करतो. राइट. करेक्ट. मग आता हा अटेन्शन स्पॅन कमी नाहीये असं नाहीये. त्याचं अटेन्शन दुसरीकडे गेलंय. त्याची स्टोरी टेलिंग बदलली आहे. हा अत्यंत असं गेमिंग हा अभ्यासाचा विषय आहे. त्याला नाकारायचा विषय नाही. काय होतं, की गेमिंग इज त्याला काय म्हणतात त्याला आपण ऑगमेंटेड रिअॅलिटीला पण तोच शब्द वापरतो, की म्हणजे तुम्ही त्याच्या आत असता. मला तो शब्द इंग्लिश सापडत नाहीये, पण ते तुम्ही त्याच्या आत असता. हां, तुम्ही बाहेरनं नाही म्हणजे त्याला तुम्ही प्रेक्षकाला आत आणता आणि त्याच्यामुळे आत्ता जे हिट शोज आहेत, तर त्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर युफोरिया जो तरुणांमधला हिट शो आहे किंवा तो आहे किंवा द बेअर नावाचा जो शिकागोमध्ये बेस्ड शो आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर आपल्याला असं वाटतं की आपण त्या शोच्या आत आहोत. आपण बाहेरनं एक त्रयस्थ भूमिका घेऊन बघत तर ते गेमिंगमधनं आलेली कल्चर आहे आणि लोकांना तसं जर का काही बनलेलं असेल, इफ यू आर मेड पार्ट ऑफ इट तर ते खूपच आता चालेल. त्याच्यामुळे स्टोरी टेलिंग फॉर्मॅट बदलला पाहिजे. जर का एक मुलगा बसून 5 तास एक गेम बघत बसलाय फक्त दुसऱ्याला खेळताना आणि तो त्याच्यामध्ये इतका इन्व्हॉल्व होतोय मेंटली तर तर त्याचा अर्थ त्याचा अटेन्शन स्पॅन छोटा आहे असं नाही. त्याला तुम्ही त्यातनं अलिप्त ठेवून काही दाखवू शकत नाही आता. याह, याह. म्हणजे यू हॅव टू बी द मेन कॅरेक्टर. द ऑडियन्स हॅज टू बी मेड द मेन कॅरेक्टर. राइट. तर त्यांना सेंटर सीटमध्ये बसून या. तर तर ते वर्क होणार. सो तुमचे कन्झम्पशन पॅटर्न बदललेत आणि त्या कन्झम्पशन पॅटर्नला केटर करणारे सिनेमे आले पाहिजेत. जे मराठी त्याच्यापासून कोसो दूर लांब आहेत. ते आपले सेफ सेफ खेळायची सवय लागली आपल्याला. तर ते जेव्हा होईल, की जेव्हा आपण थोडंसं आणखीन इंटिमेट सिनेमा बनवायला चालू करू, तर तेव्हा ते आणखीन बेटर होत जाईल. गुड, गुड. होपफुली लवकरच आपल्याला काही चांगले सिनेमा बघायला मिळतील आणि तुमच्या प्लॅटफॉर्ममधून पण होपफुली काही नवीन इंडी प्रोजेक्ट्स स्पॉन्सर्ड होतील आणि पुढे येतील ही मी अपेक्षा करतो. अमेरिकेत कोणी आपला मराठी प्रेक्षक कंटेंट क्रिएशनमध्ये जर घुसायचा विचार करत असेल, तर त्याला तू काय सांगू इच्छितो? 3 महत्त्वाच्या गोष्टी ज्यातल्या 2 आपण कायम बोलतो. एक म्हणजे एक्स्ट्रीमली कन्सिस्टंट राहा. आणि नंतर बी रिअल म्हणजे तुम्हाला जे बनवायचंय, तुम्हाला ॲक्चुअली जे बनवायचंय तेच बनवा. ट्रेंड्सवर लक्ष ठेवलं पाहिजे आणि ट्रेंड्स या आपण म्हणूयात की त्याच्यावर आपण ती लाट आपण अंगावर घेतली पाहिजे किंवा त्यावर सर्फ केलं पाहिजे हे खरं आहे. पण ट्रेंड डझंट डिफाईन युअर कंटेंट. जे ट्रेंडिंग आहे तेच तुम्हाला जमेल आणि तेच तुम्ही केलं पाहिजे असं नाहीये. त्याच्यातनं तुम्हाला आयबॉल्स मिळू शकतात, फॉलोइंग नाही मिळत. हं. तुम्हाला फॉलोइंग तुम्ही जसे आहात त्याच्यासाठीच मिळेल. त्यामुळे एक म्हणजे कन्सिस्टंट, दुसरं म्हणजे ट्रेंड की बी रिअल, बी यू आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा न्यूनगंड मनातनं काढून टाका, की मराठी ही काही छोटी भाषा आहे. 100 मिलियन म्हणजे ही और खूप काय लोक नाही. क्या 10 कोटी लोकं हे 3-3, 4-4 देशाचं पॉप्युलेशन आहे. हो. तर खूप लोकं आहेत. त्यामुळे तो मार्केटचा साईज खूप मोठा आहे. जर का तुम्हाला मराठीतच कम्फर्टेबल वाटत असेल, तर मराठीतच बोला. काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्ही बायलिंग्वल असाल, म्हणजे मी भरपूर मराठी इंग्लिश मिक्स करतो. तर मग तसं बोला. बी तर ते पुन्हा दुसऱ्या गोष्टीशीच ते जोडलेलं आहे, की तुम्ही जसे आहात तसे. तुम्हाला ज्या भाषा आणि प्रत्येक भाषेला इथे स्कोप. येप. कंटेंट
रिजनल कंटेंट मित्रांनो भरपूर स्कोप आहे. जसं सारंग भाऊ म्हटले स्पेशली मराठीमध्ये आपली लोकसंख्या भरपूर आहे. त्याच्यामुळे इव्हन 1% जरी कन्व्हर्ट केलं तुम्ही व्ह्यूअर दॅट्स लाईक मिलियन्स मध्ये. बरोबर. ग्रेट, ग्रेट. ऑसम. सारंग भाऊ तुम्हाला तुमच्या स्टँड अप टूर साठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो सगळ्या तिकीटच्या लिंक्स तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सापडतील. कृपया करून तिकीट बुक करा. सारंग भाऊंना लाईव्ह बघा आणि पुढच्या वर्षीच्या भाडीपाच्या अमेरिकेतल्या प्रकल्पासाठी info@gulbadantalkies.com बरोबर आहे? आणि live@gulbadantalkies. LIVE. live@gulbadantalkies.com ह्या ईमेलवर तुम्ही त्यांच्या टीम सोबत संपर्क साधू शकतात आणि तुम्हाला काय जर इंटरेस्ट असेल या प्रोजेक्ट मध्ये मदत करायची तर प्लीज रीच आउट टू दॅम. थँक्यू सारंग. दिस वॉज ऑसम. म्हणजे ते म्हणतो ना आपण पाईप ड्रीम असतं. युट्यूब जेव्हा मी सुरू केलं होतं तेव्हा डेफिनेटली आय वॉज इन्स्पायर्ड बाय यू पॉला अँड ऑल दिस स्टॅलवर्ड्स आणि आज मी तुझ्यासोबत माझ्या शोवर तुला ऍज अ गेस्ट म्हणून पॉडकास्टवर बोलून तुझ्यासोबत बोलतोय म्हणजे ते असं ते स्वप्न पूर्ण झाल्यासारखं एक ते फिलिंग आहे. सो थँक्यू सो मच. तू आलास एकदम मला मनमोकळ्या गप्पा मारल्यास आणि सगळ्यांसोबत एकदम तू छान आपलं नॉलेज शेअर केलं. मला आल्या-आल्या मी तरुण आहे असं भासवून दिलं आणि आता जाता-जाता मी कसा डुड्डाचारी आहे, कोणीतरी YouTube मधला जुना माणूस आहे असं भासवून दिलं. त्याबद्दल धन्यवाद. माझ्या वयाचा सगळा रेंज लोकांसमोर एक्सपोज केल्याबद्दल. नाही, नाही. फार छान मजा आली. आपण टच मध्ये राहूयात आणि भाडीपाच्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अमेरिकेतला जो काही प्रोजेक्ट असेल त्याच्यामध्ये आय विल बी मोर दॅन हॅपी टू पिच इन अँड डू माय पार्ट. थँक यू सो मच. तर मित्रांनो ही होती सारंग साठेची कंटेंट क्रिएशनची रोमांचक जर्नी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तो वाजव रे.